खरं तर ना, राजकारणी लोकांवर म्हणजे पॉलिटिक्स मधल्या लोकांवर एखादा चित्रपट काढणं, त्यामध्ये करप्शन दाखवणं किंवा हे सगळं दाखवणं खूप अवघड असतं बरं का. त्याला खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं. सो ते आव्हानांना संजीव राठोड हे जे डायरेक्टर ते सामोरे गेले आणि त्यांनी एक जबरदस्त चित्रपट आपल्यासमोर आणलाय, द महाराष्ट्र फाईल्स. त्या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. सो द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट आलेला आहे आणि एका संवेदनशील किंवा एका विचार करणाऱ्या विषयाला हात घातलेल्या या चित्रपटाने. चला तर मग सर्वात पहिला द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाची कथा किंवा प्लॉट काय थोडक्यात सांगतो. तर बंजारा समाजातली एक स्त्री आहे जिची जेव्हा डेव्हलपमेंट होतं तेव्हा ती जी जमीन असते तिथनं जाणारी एखादी कोणती गोष्ट असेल, ब्रिज वगैरे असेल किंवा काही असेल तर, किंवा बिल्डिंग्स वगैरे बनत असेल तर तिकडे असणारी ती जमीन असते त्या जे मालकाची असते ती गव्हर्नमेंट घेते आणि त्याच्या बदली पैसे देते. सो ती जी लेडीज आहे किंवा ती स्त्री आहे जो रोल उषा नाडकर्णी यांनी केलाय तर तिला कमी पैसे मिळतात. सो तिचा जो स्ट्रगल आहे की कसे पैसे मिळवणार, कसं ती पुन्हा तिचं घर बसवणार, हे सगळं जे स्ट्रगल आहे तो स्ट्रगल म्हणजे द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट आहे. आणि तो स्ट्रगल पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा लागेल. सो हा झाला कथेचा भाग. आता येऊयात की चित्रपटात जे कलाकार आहेत त्यांचं काम कसं झालंय. तर यार, उषा नाडकर्णी म्हणजे आऊ ह्यांनी जो रोल केलाय, त्यांच्या हे जे कॅरेक्टर आहे त्यांच्या कॅरेक्टरला एक्झॅक्टली उलटा रोल आहे. म्हणजे त्यांचं एक बिंदास जे त्यांचं जे स्टाईल आहे पण त्याला अगदी उलट रोल केलेला आहे आणि खाऊन टाकला अक्षरशः चित्रपट असं म्हणू शकतो. त्यानंतर सपोर्टिंग रोलमध्ये की मंगेश देसाई आहेत जे की उषा नाडकर्णी ह्यांना मदत करतात त्याचे पैसे मिळवण्यासाठी वगैरे. मग ते कसे पैसे मिळवून देतात. किंवा विना जामकर आहे, ह्यांचाही सपोर्टिंग रोल आहे. निगेटिव्ह भूमिकेमध्ये सयाजी शिंदे आणि नागेश भोसले आहेत. सयाजी शिंदे यांनी कडक एका पॉलिटिशियनची भूमिका निभावली आहे. खरंच मजा आली बघताना. किंवा नागेश भोसले यांचा सुद्धा कॅरेक्टर खूप छान आहे. सो ओव्हरऑल सगळ्यांचंच काम खूप स्ट्रॉंग आहे, खूप इमोशनल आणि खूप राग आणून देणारी जी निगेटिव्ह भूमिका आहे, खूप राग आणून देणारी भूमिका आहेत त्या. सो खूप छान झाल्या. अभिनयाचा भाग तरी खूप छान आहे. आता येऊयात की चित्रपटाचा फर्स्ट हाफ सेकंड हाफ कसा आहे. तर फर्स्ट हाफ थोडा स्लो आहे पण सेकंड हाफ मध्ये खूप काही इमोशनल गोष्टी, खूप काही विचार करणाऱ्या म्हणजे मेसेज देणाऱ्या गोष्टी सुद्धा घडतात आणि त्यामुळे थोडा फास्ट पेस वाटतो सेकंड हाफ. क्लायमॅक्स तुम्हाला खूप इमोशनल करून जाईल. नक्कीच खूप छान क्लायमॅक्स आहे. गाण्यांबद्दल बोलाल तर 2 आयटम सॉंग सुद्धा आहेत आणि खूप वर्षांनी ते शांताबाई हे गाणं ऐकलं त्यामुळे मजा आली थिएटरमध्ये. अवघेच काही लोकच होते थिएटरमध्ये सो तेही खराब वाटलं. पण आता काही शोज जे आहेत ते डिवाइड झालेले आहेत मराठी चित्रपटांमध्ये, हिंदीमध्ये, त्यामुळे ते होते कदाचित. सो खूप छान गाणी आहेत. काही एक इमोशनल गाणं सुद्धा आहे सो तेही खूप छान आहे. सो बॅकग्राऊंड म्युझिकही खूप छान आहे. गाण्यांची बाजू खूप चांगली झालेली आहे. सिनेमॅटोग्राफी सुद्धा छान आहे. जिथे ते मुंबईचे सीन्स आहेत वगैरे ते खूप छान टिपलेले आहेत. त्यानंतर मंत्रालयाचे सीन्स असतील ते खूप छान टिपले आहेत. तर सिनेमॅटोग्राफी सुद्धा छान आहे चित्रपटाची. आता येत की डिरेक्शन कसं झालंय. तरच डिरेक्टर संजीव राठोड यांना फुल मार्क्स आहेत. हा जो विषय निवडलाय त्यासाठी धाडस लागतं. हा जो चित्रपट आहे तो जवळपास 2013 ते 14 मध्ये शूट झाला होता. त्यानंतर अनेक सेन्सर बोर्ड्सने अनेक त्याच्यावर ऍक्शन्स घेतल्या. मग त्याच्यावर नंतर ते कट्स वगैरे लावून ह्या चित्रपटाला खूप काही सीन्स कट करण्यात आले आणि मग फायनली तो आता रिलीज झाला. आणि ह्या डिरेक्टरची जी चिकाटी होती त्याच्यासाठी 100 मार्क्स. खरंच खूप छान डिरेक्शन, खूप इमोशनल करून जातो हा चित्रपट. खूप विचार करायला लावतो हा चित्रपट. कारण जे सत्यामध्ये घडतंय तेच एक्झॅक्टली दाखवलं या चित्रपटात असं म्हणू शकतो. सो खूप छान डिरेक्शन झालेलं आहे आणि ओव्हरऑल चित्रपटाचं म्हणाल तर खूप जबरदस्त इम्पॅक्ट पाडतो. आणि खरं तर ज्यांची जमीन ह्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली घेतलेली आहे सरकारने सो त्यांना किती अडचणींना फेस करावं लागत असेल हे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच कळतं. सो मी ह्या चित्रपटाला देईन 5 पैकी
4 स्टार्स, कारण ह्या विषयासाठीच तर 100 मार्क्स आहेत, कारण ते पॉलिटिक्स उलगडून दाखवलंय डिरेक्टरने, त्याच्यासाठी धाडस लागतं. सो हे होतं माझं मत. हा मला चित्रपट खूप आवडला. प्रेक्षक खूप कमी जातात, पण हा जर का चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला पाहिजे. खूप छान विषय आणि खूप छान चित्रपट आहे असं म्हणू शकतो. इथेच थांबूया. तुम्ही आज जर का चित्रपट पाहिला, तुम्ही सांगू शकता चित्रपट तुम्हाला आवडला की नाही. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.